महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। पिट्टी कामगार संघटनेचा विजय असो। अरे कोण मतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण मतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कामगार सुट्ट्याचा विजय असो, कामगार सुट्ट्याचा विजय असो, पिट्टी कामगार संघटनेचा विजय असो, छावा संघटनेचा विजय असो, अखिल भारतीय छावा संघटनेचा कोण मतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। काय सांगाल, भर उन्हात तुम्हाला आंदोलनाची वेळ तुमच्यावर आलेली आहे, आंदोलन करताना काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी आहे की जी पिट्टी इंजिनिअरिंग लिमिटेड लिंबे जळगाव हा जो कारखाना आहे, या कारखान्यामधील जे कामगार काम करतात त्या कामगारांना मागच्या 6 वर्षापासून जवळपास 12 तास काम करून घेतलं जातं आणि पगार मात्र त्याचा 8 तासाचा दिला जातो। या अनुषंगानं आम्ही संघटनेच्या माध्यमातून हे संबंधित कार्यालयाला निवेदनं दिले, पत्र दिले, त्यावर त्यांनी चौकशा केल्या। चौकशी केल्यानंतर त्या चौकशीमध्ये सुद्धा ते निदर्शनास आलं की हे 12 तास काम करून घेतलं जातं। त्या कारखान्यामध्ये ज्या वेळेस या इन्स्पेक्टरने इन्स्पेक्शन केलं आणि कामगारांनी जे स्टेटमेंट दिलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते कामगार जवळपास 40 कामगार कंपनीने कामावरून कमी केले की बा तुम्ही फक्त स्टेटमेंट का दिलं। या कारणामुळं दुसरा जो विषय येतो की यांनी ती चौकशी केली, 12 तास काम करून घेतलं जातं आणि 8 तासाचाच पगार दिला जातो। याच्यावर यांच्याकडून अपेक्षित होतं की त्याची अंमलबजावणी त्यांच्याकडून कठोरपणे करून घेतली पाहिजे, परंतु हे म्हणतात आम्ही खटल्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे, तिकडून ज्यावेळेस रिप्लाय येईल त्यावेळेस आम्ही खटले दाखल करू। खरं म्हणजे जे इन्स्पेक्शन आहे हे 2025 डिसेंबरला झालं आहे, म्हणजे आज जवळपास आज मे महिना चालू आहे। यांच्याकडून त्या शासनाकडे प्रस्ताव पाठवला, तो प्रस्ताव यांच्याकडे आलेला नाही। खटले दाखल करणं तर दूरच, खटले दाखल करूनही काही होत नाही, तर त्याची अंमलबजावणी होणं गरजेची आहे, तेही कुठं होताना दिसत नाही आहे। म्हणून या कारणाने आज आम्ही ह्या कार्यालयाला या अधिकाऱ्यांना जाग यावी आणि यांना यांची कामाची खरी जबाबदारी काय ते समजून सांगण्यासाठी आज आम्ही इथं निदर्शने केले आहे। बरं, आपण जर औद्योगिक क्षेत्रामध्ये पण मोठ्या प्रमाणात 12 तास त्याच्याकडनं काम केलं, मात्र त्यांना पगार 8 दिला जातो। मात्र असं दिसून येतं की कंपनीचा आणि ह्या संबंधित जे अधिकारी यांचं काही लागबांधा आहे म्हणून प्रश्नच नाही, स्पष्ट दिसतंय। ज्या वेळेस इथं ते इन्स्पेक्टर लोक कारखान्यात जातात त्या टायमाला कुठलंही म्हणजे त्यांना बंधन नसतं, हे कधी जातात कधी येतात कधीच कोणाला कळत नाही आहे। इथं रेकॉर्डला आम्ही बघितलं तर यांच्या दरवर्षी व्हिजिट झालेल्या आहेत, दरवर्षी त्यांनी सगळे रिपोर्ट ओके लिहिलेले आहे। खरं म्हणजे मागच्या 6 वर्षापासून त्या कारखान्यामध्ये 12 तासाचं काम चाललंय, हे काय आजच चाललं असं नाही। मग एवढं 6 वर्ष ज्यावेळेस आम्ही संघटना म्हणून काम केलं तेव्हा यांना कळतं, मग इतके दिवस हे झोपले होते का? याचा अर्थ असाच आहे की यांची काही ना काहीतरी संबंधच आहे, लागेबांधे असल्याशिवाय होऊ शकत प्रश्नच नाही। काय वाटतं किती मोठे पण अमाऊंट हे केवळ पिट्टी कारखान्याचा जर विषय केला, मागच्या 6 वर्षाचा जर कधी कामगार जवळपास 1200 ते 1400 कामगार तिथं काम करतात, यांचा 6 वर्षापासून जवळजवळ पुढच्या 8 तासाचा जो अर्धा पगार आहे ना तो कारखाना खाल्ला जातो। तो आकडा कमीत कमी करोडोच्या पुढे आहे की करोडो रुपये कामगारांच्या कष्टाचे मेहनतीचे त्या कारखान्याने खाल्लेत आणि ते खाल्लेत म्हणजे यांचे लागेबांधे असल्याशिवाय ते होऊ शकत नाही। त्याचा अर्धा पैसा इकडे येतोय समजा। आता मी तसं तर आता म्हणणं योग्य नाही आहे, परंतु एवढं आहे की ते पैसे मात्र कामगारांच्या कारखान्याने घेतलेले आणि ते पण मिळले पाहिजे। काय ना सर आपलं? जगदीश शिवराळे, मी पिट्टी कामगार संघटनेचा सचिव आहे।